लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती करण्याच्या दृष्टीनं बोलणी झाली होती. मात्र ही बोलणी यशस्वी ठरली नव्हती. या पार्श्वभूमीवर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये काँग्रेस पक्षाला फटकारले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला खडे बोल सुनावले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ का सोडली याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाला जिंकायचंच नाहीये, कारण त्यांच्या मागे ईडी, सीबीआय हे आहेत. मी त्यांच्यासोबत बोलणी करत होतो तेव्हा मी म्हणालो, तुम्ही खरगेंच्या बाजूनं सर्वांना एकत्र करताय, पण राहुल गांधींच्या बाजूनं पार्टी उद्ध्वस्त करत आहात. तुम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करताय, तेही निवडणुकीच्या तोंडावर, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कोण पृथ्वीराज चव्हाण? मी का त्यांच्याशी बोलायचं? मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसेन. ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्याशी बोलावं. काय अधिकार आहे त्यांच्याकडे? त्यांना काँग्रेस पक्षात कोण विचारत नाही, आम्ही त्यांच्याशी बोलावं. असे अनेक सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले. काँग्रेस हायकमांडशी मी काय बोलावं? त्यांनाच आम्ही नको होतो. आज काँग्रेस पक्षाला इतर पक्षांची साथ मिळत नाहीये. नितीश कुमार यादव, ममता बॅनर्जी हे साथ सोडून का गेले याचा विचार काँग्रेस पक्षानं केला पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.